Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 3 and this is a lecture number 6. ठीक आहे, तर आपण आपला जो काही तिसरा युनिट आहे फ्लुइड मशिनरी नावाचा तो ऑलरेडी आपण स्टार्ट केलेला आहे. लास्ट लेक्चरला आपण सेंट्रिफ्युगल पंप बद्दल डिटेल मध्ये डिस्कशन केलं होतं की ज्याच्यामध्ये सुरुवातीला आपण डेफिनेशन बघितली होती, त्यानंतर सेंट्रिफ्युगल पंपचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघितलं होतं आणि लास्टला त्याचे ऍडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन्स आपण डिस्कस केले होते. तर आता आपण काय करतोय, त्याचा जो काही पुढचा पार्ट आहे, त्याचे जे काही पुढचे 2 पंप्स आपले राहिलेले आहेत तो पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ सबमर्सिबल पंप, तर आपण पहिल्यांदा सबमर्सिबल पंप बद्दल स्टडी करणार आहोत, त्याचं डिटेल कन्स्ट्रक्शन वर्किंग, त्यानंतर सबमर्सिबल पंपचे ऍडव्हान्टेज आणि ऍप्लिकेशन देखील आपण स्टडी करणार आहोत. सबमर्सिबल पंप स्टडी करून झाल्यानंतर आपण येणार आहोत आपल्या जेट पंपकडे. मग त्यामध्ये जेट पंपचं आपण कन्स्ट्रक्शन वर्किंग बघणार आहोत आणि त्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि ऍप्लिकेशन देखील आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर बघा हे 1 बाय 1 पॉइंट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये जे बघणार आहोत ते कव्हर करत जाऊया. ठीक आहे, तर आता आपण बघूया सबमर्सिबल पंप बद्दल. तर बघा, सबमर्सिबल या शब्दाचा अर्थ काय होत असतो, सबमर्स म्हणजे काय करणं, आपण वॉटर मध्ये त्याला बुडवत असतो. ठीक आहे, एखाद्या लिक्विड मध्ये आपण त्याला ज्यावेळी बुडवत असतो त्याला आपण सबमर्ज्ड म्हणत असतो किंवा इमर्स्ड म्हणत असतो किंवा डीप्ड असं म्हणत असतो. ठीक आहे, तर मग बघा असे पंप जे पाण्यामध्ये बुडवलेले असणार आहे त्या पंपला आपण काय म्हणणार आहोत, सबमर्सिबल पंप असं म्हणणार आहोत. तर बघा याच्यामध्ये सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण आपले सेंट्रिफ्युगल पंप स्टडी केले होते, तर त्यामुळे तुम्हाला दिसत होतं की हा जो काही सेक्शन होता तो तुमच्या मोटरचा सेक्शन होता, त्यानंतर हा जो सेक्शन होता तुमच्या पंपचा सेक्शन होता, आणि ही जी काही पूर्ण असेंब्ली आहे, ही जी काही पूर्ण असेंब्ली आहे आपण एकत्र कनेक्ट करून आपलं जे काय आहे ते फंक्शन आपण अचीव्ह करत होतो. मग ज्या पंपमध्ये तुमची मोटर आणि पंप दोन्हीही असेंब्ली आपण काय करत असतो, एकत्र करून ती पाण्यामध्ये सबमर्ज करत असतो, अशा पद्धतीच्या पंपला आपण म्हणणार आहोत सबमर्सिबल पंप. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, अ पंप इन विच पंप असेंब्ली दॅट इज बोथ पंप अँड इलेक्ट्रिक मोटर इज सबमर्ज्ड इन द वॉटर इज कॉल्ड ॲज सबमर्सिबल पंप. तर अशा पद्धतीला आपण सबमर्सिबल पंप असं म्हणणार आहोत. तर बघा ऍक्च्युअल मध्ये तुमचे सबमर्सिबल पंप अशा पद्धतीने इथं दिसणार आहे. तर हा जो काही खालचा पार्ट असणार आहे ह्या पार्टला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रिक मोटर असणार आहे, आणि त्यानंतर हा जो काही पार्ट आहे तुमच्या पंपचा असणार आहे. तर ही जी काही पूर्ण असेंब्ली आहे ती आपण आपल्या वॉटरमध्ये काय करत असतो, सबमर्ज्ड करत असतो. तर अशा पद्धतीच्या पंपला आपण म्हणणार आहोत इट इज कॉल्ड ॲज सबमर्सिबल पंप. ठीक आहे, तर आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन ऑफ सबमर्सिबल पंप. तर तुमचा जो काही सबमर्सिबल पंप असणार आहे तो एक मल्टी स्टेज सेंट्रिफ्युगल पंपच असणार आहे. तर बघा ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एकापेक्षा जास्त इम्पेलर एका कॉमन शाफ्ट वरती आपण माउंट करणार आहोत. तर कशा पद्धतीनं तुमच्या सबमर्सिबलचं कन्स्ट्रक्शन असतंय ते आपण या डायग्रामच्या मदतीने बघूया. तर इथे तुम्हाला दिसेल की ही जी काय आहे ती आपली ग्राउंड लेवल आहे आणि हे जे काय दिसतंय हे तुमचं बोरवेलचं होल असणार आहे. ठीक आहे, आणि इथं सगळं तुमचं वॉटर असणार आहे याच्या सराउंडिंगला, आणि ह्या पूर्णपणे वॉटर इथे देखील असणार आहे, आणि ह्या वॉटरमध्ये तुमची जी काही पंप आणि मोटर ही पूर्ण असेंब्ली जी आहे ती आपण डायरेक्टली काय करत असतो, सबमर्ज्ड करत असतो, म्हणून ह्याच पंपला आपण सबमर्सिबल पंप असं म्हणत असतो. ठीक आहे, तर आता याचे जर पार्ट्स बघायला गेले तर बघा इथं तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पार्ट दिसतोय तो म्हणजे तुमची इलेक्ट्रिकल मोटर. त्यानंतर इलेक्ट्रिकल मोटरचा जो काही शाफ्ट असणार आहे तो आपण कपल करत असतो तुमच्या या पंप बरोबर. इन बिटवीन दिस इलेक्ट्रिक मोटर आणि पंप आपण एक हा पार्ट इंट्रोड्यूस केलाय, ह्या पार्टला आपण म्हणत असतो इट इज कॉल्ड ॲज अ सक्शन हाऊसिंग. तर इथून तुमचं वॉटर आतमध्ये यायला मदत होणार आहे. इट विल प्रोव्हाइड द एंट्री फॉर द वॉटर इन द पंप. त्यानंतर इथं जर आपण बघितलं, इथून हा जो काही वरचा पार्ट दिसत आहे, ही जी काही पाईप दिसत आहे त्या पाईपला आपण म्हणणार आहोत इट इज कॉल्ड ॲज अ डिलिव्हरी पाईप. त्यानंतर ह्या डिलिव्हरी पाईपच्या वरती आपण बसलेला आहे नॉन रिटर्न वॉल. तर बघा ज्याप्रमाणे त्याच्या शब्दातच आहे नॉन रिटर्न, तर तो काय करणार नाही, रिटर्न येणारा फ्लो अलाव करणार नाही. इट विल ऍक्टिंग ऍज अ वन वे वॉल.
तर जो काही खालून अशा पद्धतीने वरती जाणारा जो काही फ्लो आहे त्याला तो फक्त अलाव करणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल मोटर रन करण्यासाठी जो काही पॉवर सप्लाय लागणार आहे तो आपण ह्या इलेक्ट्रिकल वायरच्या मदतीनं खाली तुमच्या मोटरपर्यंत इथपर्यंत घेऊन त्याला कनेक्ट करत असतो. ठीक आहे, तर हे काय झाले त्याचे बेसिक पार्ट आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. तर बघा, त्याचबरोबर तुमची इलेक्ट्रिकल मोटर आहे ही कंटिन्युअसली ऑपरेट होत असते आणि कंटिन्युअसली ऑपरेट होत असताना ती हीट होत असते. तर त्याचं प्रॉपर टेम्परेचर मेंटेन व्हावं, ती ओव्हर हिटिंग होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, एक कुलिंग सिस्टम प्रोव्हाइड करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण एक स्पेशल टाईपचं ऑइल वापरत असतो आणि त्या ऑइलच्या मदतीनं आपण ती जी काय मोटर आहे तिचं टेम्परेचर मेंटेन करत असतो. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर कडून पंप ह्या दोघांचं जे काही शाफ्टचं कपलिंग आहे ते जनरली आपण मफ कपलिंग करत असतो. त्यानंतर यामधल्या ज्या काय बेरिंग्स असतील त्या सगळ्या बेरिंग्स आपण काय करत असतो, त्या बेरिंग वॉटर ल्युब्रिकेटेड असतात, जेणेकरून आपण काय करत असतो, इट कॅन बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट द सँड. तर बघा, तिथं तुमची जी काही सँड असेल, डस्ट पार्टिकल्स असतील, तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण तिथं बेरिंग्स वापरणार आहोत वॉटर ल्युब्रिकेटेड. ठीक आहे, तर हे त्याचं इन जनरल कन्स्ट्रक्शन झालं. आता जर मोटरचा पार्ट बघायला गेलं तर तुमची ही जी काही मोटर असणार आहे ती आपण जनरली इंडक्शन मोटर आपण वापरत असतो. त्यानंतर आता जर या पंप मधला जर आतला पार्ट बघायला गेलं कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इम्पेलर माउंट केलेला असणार आहे, तर बघा अजून एक आपण इमेज बघूया. त्यामध्ये तुम्हाला इझिली दिसेल की इथून हा जो काही शाफ्ट दिसतोय तुम्हाला, हा तुमचा इलेक्ट्रिक मोटर कडून आलेला शाफ्ट दिसतोय आणि ह्याच कॉमन शाफ्ट वरती आपण काय करतोय, अशा पद्धतीनं सिरीज ऑफ इम्पेलर्स आपण माउंट केलेले तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, तर हे तुमचे दिसत आहेत ते इम्पेलर दिसत आहेत आणि इन बिटवीन दिस इम्पेलर आपण एक डिफ्युजर इंट्रोड्यूस करत असतो आणि डिफ्युजर देखील काय करणार आहे, तुमचं प्रेशर इन्क्रीज करायला मदत करणार आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही नेक्स्ट इम्पेलरला प्रॉपरली वॉटर गाईड करायचं काम देखील तुमचं डिफ्युजर करणार आहे. तर बघा तुम्हाला दिसेल इथं अशा पद्धतीने आपण काय केलेले आहे, नंबर ऑफ इम्पेलर्स इथं इन्स्टॉल केलेले दिसणार आहेत. हा एक कॉमन शाफ्ट आहे आणि त्याच्यावरती आपण अशा पद्धतीने कॉमन इम्पेलर्स इथं प्रोव्हाइड केलेले आहे. ठीक आहे, तर हे त्याचं इन डिटेल सगळं कन्स्ट्रक्शनचा पार्ट झाला. तर आता आपण येऊया वर्किंग कडे. तर बघा, वर्किंग देखील आपण काय करूया, अशाच पद्धतीनं डायग्रामच्या मदतीने आपण समजून घेऊया. तर बघा इथे तुम्हाला दोन डायग्राम दिसत आहेत. तर ज्यावेळी आपण या इलेक्ट्रिक कनेक्शन जिथं देऊ आणि पॉवर सप्लाय ऑन केल्यानंतर तुमची जी काय पॉवर आहे ती तुमच्या मोटरला येणार आहे. इलेक्ट्रिक मोटर रन व्हायला लागेल. इलेक्ट्रिक मोटर रन झाल्यानंतर इथून तुमची जी काही सक्शन असेंब्ली आहे तिथून तुमचं वॉटर काय केलंय अशा पद्धतीने इथं सक केलं जाईल. ठीक आहे, तुम्हाला ह्या स्केच मध्ये दिसेल बघा कशा पद्धतीने हे वॉटर मॉलिक्युल्स इथं ड्राय व्हायला लागलेत आतमध्ये. तर जे काही वॉटर आहे पूर्णपणे अशा पद्धतीने आतमध्ये येणार आहे आणि ते ज्यावेळी पहिल्या इम्पेलर मध्ये जाईल त्यावेळी त्याचं थोडंसं प्रेशर इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर परत डिफ्युजरच्या मदतीनं आपण त्याला सेकंड इम्पेलर मध्ये नेणार आहोत, परत त्याचं प्रेशर इन्क्रीज केलं जाईल. त्यानंतर परत सेकंड इम्पेलर कडनं थर्ड इम्पेलर कडनं फोर्थ इम्पेलर, अशा आपण काय करणार आहोत, सिरीज ऑफ इम्पेलर मधून त्याला पास करणार आहोत आणि जसं ते ह्या इम्पेलर मधून पास होत पुढे जाणार आहे त्याप्रमाणे त्याचं जे काही प्रेशर आहे ते इन्क्रीज होत जाणार आहे आणि फायनली आपल्याला एक हाय प्रेशराइज्ड वॉटर इथं भेटणार आहे. तर बघा याच्यामध्ये किती अमाऊंट ऑफ वॉटर याच्यातून बाहेर येणार आहे हे डिपेंड असणार आहे तुमच्या विड्थ ऑफ द इम्पेलर वरती आणि प्रेशराइज्ड वॉटर किती येणार आहे हे डिपेंड असणार आहे तुमच्या नंबर ऑफ इम्पेलर्स वरती. जर नंबर ऑफ इम्पेलर्स वाढत गेले तर त्याप्रमाणे तुम्हाला काय मिळणार आहे, हाय प्रेशराइज्ड वॉटर इथं मिळत जाणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्याचं हे वर्किंग असणार आहे. तर याबद्दलचा एक अॅनिमेटेड व्हिडिओ देखील मी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये पोस्ट करतो, तुम्ही तो देखील व्हिडिओ बघा, त्यांना तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजणार आहे. ठीक आहे, तर आता आपण डिस्कस करूया त्याचे ऍडव्हान्टेजेस काय काय असणार आहे. तर बघा ऍडव्हान्टेजेस ऑफ सबमर्सिबल पंप. तर सगळ्यात पहिल्यांदा जे पहिला ऍडव्हान्टेज आहे तर हाय डिस्चार्ज विथ हाय हेड. तर ज्यावेळी आपण मागे डिस्कस केलं होतं की जनरली सेंट्रिफ्युगल पंप आपण हाय डिस्चार्ज साठी वापरत असतो आणि रेसिप्रोकेटिंग पंप आपण हाय प्रेशर हेड साठी वापरत असतो. तर यामध्ये काय होणार आहे, तर आपण नंबर ऑफ इम्पेलर्स वाढवल्यामुळं आपल्याला दोन्ही गोष्टी अचीव होणार आहेत. तर मग आपण पहिला ऍडव्हान्टेज म्हणू शकतो की इट कॅन डिलिव्हर द वॉटर विथ हाय डिस्चार्ज विथ हाय हेड. तर दोन्ही आपल्याला क्वांटिटी याच्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर याची जर ओव्हरऑल जर ऑपरेटिंग कॉस्ट बघितली तर याची ऑपरेटिंग कॉस्ट काय असणार आहे, कमी असणार आहे. इट हॅज लो ऑपरेटिंग कॉस्ट. त्यानंतर ह्याचं जे काय ऑपरेशन आहे हे पूर्णपणे आपण सगळी असेंब्ली
वॉटरमध्ये बुडवत असतो, त्यामुळे ऑपरेशन हे पूर्णपणे नॉइजलेस असणार आहे. तर आपण म्हणू शकतो बघा, इट हॅज नॉइजलेस ऑपरेशन. त्यानंतर रिलायबिलिटीच्या बाबतीत बघायला गेलं तर हा पंप काय आहे, मोर रिलायबल असणार आहे. तर इट इज अ मोर रिलायबल पंप. त्यानंतर लाईफच्या बाबतीत जर बघायला गेलं तर इट हॅज हाय लाईफ ऑर लॉंग लाईफ. ठीक आहे, तर त्याचं नेक्स्ट ऍडव्हान्टेज असणार आहे. त्यानंतर आपण बघूया त्याचे ऍप्लिकेशन्स काय काय असणार आहेत ते. तर बघा, ऍप्लिकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर अशा पद्धतीचे पंप्स बेसिकली आपण बोरवेल्स मध्ये वापरत असणार आहे. तर त्याचबरोबर काही इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन देखील याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिलं ऍप्लिकेशन असणार आहे ड्रेनेज सिवेज पंपिंग. तर तुमचं जे काही ड्रेनेज आहे त्यामधलं जे काही सिवेज आहे त्याला पंप करण्यासाठी आपण सेंट्रिफ्युगल पंप वापरत असतो. त्यानंतर गार्डनच्या बाबतीत देखील आपण वापरत असतो अशा पद्धतीचे पंप फॉर गार्डन यूज. काही प्रेशर बुस्टिंग सिस्टम असतील तर त्या प्रेशर बुस्टिंग सिस्टम मध्ये देखील आपण अशा पद्धतीचे पंप्स वापरत असतो. त्यानंतर जे महत्त्वाचं ऍप्लिकेशन आहे टू सप्लाय ऑफ वॉटर फ्रॉम ड्राय वेल्स ऑर रिझर्वायर्स. तर बघा, बोरवेल्स असतील, ड्राय वेल्स असतील, तर अशामध्ये आपण काय करत असतो, तुमचा सबमर्सिबल पंप वापरत असतो, सप्लाय ऑफ वॉटर फ्रॉम ड्राय वेल्स अँड रिझर्वायर. आणि त्याचबरोबर काही डोमेस्टिक ऍप्लिकेशन्स असतील टू लिफ्ट द वॉटर फ्रॉम लोअर एलिव्हेशन टू हायर एलिव्हेशन, तर आपण अशा पद्धतीचे पंप्स इथं वापरत असतो फॉर द डोमेस्टिक ऍप्लिकेशन्स. ठीक आहे, तर इथं आपण हा जो काही सबमर्सिबलचा पार्ट आहे तो आपण कम्प्लीट केलेला आहे. तर आता आपण बघूया जेट पंप बद्दल. तर बघा, जेट पंप हे तुमचे एक स्पेशल टाईपचे पंप आहेत की ज्याच्यामध्ये आपण सेंट्रिफ्युगल पंपच वापरत असतो. आणि त्या सेंट्रिफ्युगल पंप बरोबरच आपण एक ऍडिशनल महत्वाचा इफेक्ट त्याच्यामध्ये वापरत असतो. एक इंजेक्टर असेंब्ली नावाचा एक एलिमेंट आपण तिथे इंट्रोड्यूस करत असतो आणि त्याच्यामुळं व्हेंचुरी इफेक्ट वापरून आपण हाय सक्शन लिफ्ट आपण त्याच्यामध्ये क्रिएट करत असतो. तर बघा, आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, जेट पंप्स आर सेंट्रिफ्युगल पंप्स विथ अन इजेक्टर अटॅच्ड ऍट द डिस्चार्ज आउटलेट. डिस्चार्जच्या आउटलेटला आपण इजेक्टर असेंब्ली बसवत असतो आणि त्याच्याच मदतीने आपण एक हाय सक्शन लिफ्ट त्याच्यामध्ये आपण क्रिएट करत असतो. ठीक आहे, तर बघा, याच्यामध्ये स्पेसिफिकली ज्याप्रमाणे आता आपण डिस्कस केलं तर नॉर्मल जर आपलं लिमिट बघितलं सक्शन लिफ्टचं ते 8 मीटर पर्यंत असणार आहे. मग आपण ह्या जेट पंपच्या मदतीनं ते नॉर्मल लिमिटला आपण जवळपास 60 मीटर पर्यंतला एक्सटेंड करू शकतो. तर बघा, आपण असं म्हणू शकतो, इट इज यूज टू increase the suction lift from normal limit of 8 meter of water head up to 60 meter. तर आपण 8 मीटर जे काही आपलं नॉर्मल लिमिट आहे त्याच्यापासून आपली सक्शन लिफ्ट आपण 60 मीटर पर्यंत इन्क्रीज करू शकतो बाय दिस जेट पंप. तर बघा, हा जो काही जेट पंप आहे तो ऑपरेट होणार आहे, इट इज बेस्ड ऑन द व्हेंचुरी इफेक्ट ऑफ बर्नॉलीज थेरम. तर बघा, आपण कसं म्हणू शकतो, इट्स वर्किंग प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन व्हेंचुरी इफेक्ट ऑफ बर्नॉलीज थेरम. तर बघा, मग हे व्हेंचुरी इफेक्ट नक्की काय असणार आहे. तर ज्याप्रमाणे आपण अगोदरच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केलं होतं की ज्यावेळी एखाद्या पॅसेजचा क्रॉस सेक्शन एरिया कमी होत असेल तर त्यामध्ये त्या वर्किंग फ्लुइडमध्ये जे काही वर्किंग फ्लुइड त्याच्यामधनं फ्लो होत असणार आहे तर त्याची प्रेशर कमी होईल आणि त्याच्याऐवजी कायनेटिक एनर्जी म्हणजेच व्हेलॉसिटी वाढणार आहे. आणि जर क्रॉस सेक्शन एरिया इन्क्रीज होत गेला तर पुन्हा त्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन प्रेशर एनर्जी मध्ये होणार आहे, म्हणजेच तुमचं प्रेशर इन्क्रीज होत जाईल आणि कायनेटिक एनर्जी डिक्रीज होत जाणार आहे. तर सेम हेच प्रिन्सिपल आहे. तर बघा, एका डायग्रामच्या पद्धतीने ते आपण ऑब्झर्व करूया. जसं आता आपण डिस्कशन केलं तर इथं तुम्हाला काय दिसतंय, हा क्रॉस सेक्शन एरिया ग्रॅज्युअली डिक्रीज झालेला दिसतोय. त्यानंतर इथं कॉन्स्टंट आहे आणि परत क्रॉस सेक्शन एरिया ग्रॅज्युअली इन्क्रीज झालेला आहे. तर बघा, ज्यावेळी एखादं फ्लुइड याच्यामधनं फ्लो होत जाणार आहे, ज्याप्रमाणे आपण कॉन्व्हर्जंट डायव्हर्जंट नॉझल तिथं आपण स्टडी केलं मागच्या बॉयलरच्या सेक्शन्स मध्ये टाइप्स ऑफ नॉझल मध्ये, त्याचप्रमाणे सेम इथं आपण व्हेंचुरी इफेक्ट इथं वापरत असतो. मग ज्यावेळी बघा वर्किंग फ्लुइड याच्यामधून फ्लो होत असणार आहे तर ज्यावेळी इथं येईल आणि इथं काय होईल, जसजसं ते हळूहळू पुढे जात जाईल त्याप्रमाणे त्याचं जे काही प्रेशर एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन व्हेलॉसिटी मध्ये होईल आणि इथल्या पार्टला हायेस्ट व्हेलॉसिटी असणार आहे आणि त्याच्यामध्ये सडन त्याच्यामध्ये प्रेशरचा ड्रॉप होणार आहे, प्रेशर एनर्जी कमी होणार आहे. आणि ही जी काय प्रेशर एनर्जी कमी होती आणि तीच कमी झालेली प्रेशर एनर्जी आपल्याला एक सक्शन लिफ्ट क्रिएट करणार आहे सो दॅट वी कॅन सक द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ वॉटर. ठीक आहे, आणि पुन्हा हीच एनर्जी पुढे गेल्यानंतर काय होईल, परत त्याच्यामध्ये प्रेशर एनर्जी इन्क्रीज होणार आहे आणि आपलं हाय प्रेशराइज वॉटर आपल्याला मिळणार आहे. तर अशा पद्धतीचा एक व्हेंचुरी इफेक्ट आपण या सिस्टम मध्ये वापरू शकतो. तर तुम्ही बघा कशा पद्धतीनं ते जे काही वॉटर मॉलिक्युल्स त्याच्यामधनं फ्लो होणार आहेत ते कसे फ्लो आहेत.
तर सुरुवातीला ऑब्झर्व करा, इथं दिसताना तुम्हाला दिसतंय की हे जे काही वॉटर मॉलिक्युल्सचं प्रेशर जास्त आहे, व्हेलॉसिटी कमी आहे, पण जसं पुढे जाईल तसं ते सडनली त्याची व्हेलॉसिटी वाढत गेलेली आहे आणि इथं प्रेशर सडनली ड्रॉप होत असतं आणि पुन्हा त्याचं हळूहळू प्रेशर काय झालंय, इन्क्रीज झालेलं आहे. तर हेच सेम प्रिन्सिपल आपण आपल्या जेट पंपमध्ये वापरत असतो. ठीक आहे, तर आता आपण बघूया जेट पंपचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं असणार आहे. तर बघा, कन्स्ट्रक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर याच्यामध्ये 3 मेन सेक्शन असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचा असणार आहे पहिला जो सेंट्रिफ्युगल पंप एक सेक्शन असेल, दुसरा सेक्शन असणार आहे तुमचा इजेक्टर नॉझल असेंब्लीचा एक सेक्शन असेल, इजेक्टर असेंब्ली आपण म्हणणार आहोत, आणि त्यानंतर तिसरा सेक्शन असणार आहे तुमचा डिलिव्हरी पाईप आणि तुमचं जे काही फुटवॉल आणि स्ट्रेनर हा पार्ट असणार आहे. तर बघा, एका डायग्रामच्या मदतीने ते आपण सगळं बघूया. तर ज्याप्रमाणे मी म्हणलं, तर तुमचा हा सेंट्रिफ्युगल पंपचा जो काय असणार आहे तो पहिला पार्ट, पहिला सेक्शन असणार आहे. त्यानंतर इजेक्टर असेंब्ली तुम्हाला दिसत आहे, तर ही सगळी काही इजेक्टर असेंब्ली आहे ही तुमचा दुसरा पार्ट असणार आहे. आणि इकडे जर बघितलं आपण अशा पद्धतीने हे फुटवॉल आणि स्ट्रेनर हा तुमचा तिसरा पार्ट असणार आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये 3 एलिमेंट झाले, तुमचा सेंट्रिफ्युगल पंप, त्यानंतर तुमची इजेक्टर असेंब्ली आणि नंतर असणार आहे तुमचं फुटवॉल आणि स्ट्रेनर. तर बघा, जर कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर हा जो काय आहे तो आपला सिंपल सेंट्रिफ्युगल पंप असणार आहे. ज्याप्रमाणे आपण अगोदरच्या लेक्चरला स्टडी केलं त्याप्रमाणे तो सिंपल सेंट्रिफ्युगल पंप असणार आहे. आता आपण स्पेसिफिकली ह्याच्यामध्ये जो काही नवीन इलेमेंट आहे इजेक्टर असेंब्ली, त्याबाबत जरासं बघूया. तर बघा, ह्या इजेक्टर असेंब्लीमध्ये जसं आता आपण बघितलं त्याप्रमाणे इथं काय बसवलेली, ते एक नॉझल बसवलेली असते. ठीक आहे, त्यानंतर इथं एरिया ऑब्झर्व करा, जसं आता आपण स्टडी केला त्याप्रमाणे इथं क्रॉस सेक्शन एरिया काय झालेला आहे, ग्रॅज्युअली डिक्रीज होत गेलेला आहे, म्हणजे कमी होत गेलेला आहे. आणि पुन्हा क्रॉस सेक्शन एरिया काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. जसं आता आपण व्हेंचुरी इफेक्ट स्टडी केला, प्रिन्सिपल आता आपण अॅनिमेशन बघितला, तर तेच सेम प्रिन्सिपल इथं सगळं घडत असणार आहे. तर बघा, त्यानंतर हा जो काही खालचा पार्ट आहे त्याच्यामध्ये काय बसवलेला आहे, इथं फुटवॉल बसवलेला आहे आणि स्ट्रेनर बसवलेला आहे. तर स्ट्रेनरचं फंक्शन काय असणार आहे की त्याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटीज येणार आहेत आतमध्ये ते अवॉइड करायचं काम तुमच्या स्ट्रेनरचं असणार आहे. त्यानंतर फुटवॉल काय असणार आहे, फुटवॉल इज अ वन डायरेक्शनल वॉल असणार आहे. तर तो काय असतो, नॉन रिटर्न वॉल असतो, म्हणजे तो रिटर्न फ्लो जो काय तो अलाउ करणार नाही. इट विल अलाउ ओनली फ्लो इन दिस अपवर्ड डायरेक्शन. अशा पद्धतीचा फ्लो तो अलाउ करेल आणि रिव्हर्स जो फ्लो आहे तो अलाउ करणार नाही, म्हणून आपण फुटवॉलला नॉन रिटर्न वॉल देखील असं म्हणत असतो. त्यानंतर इकडे जी बसवली ही तुमची डिलिव्हरी पाईप आहे, इथून तुम्ही तुमच्या वॉटरचं डिलिव्हरी तुम्ही कलेक्ट करणार आहात. तर हे जे काय आहे हे थोडं तुमच्या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीतलं झालं. आता आपण येऊया वर्किंग ऑफ जेट पंप. तर बघा, वर्किंग याचं खूप सिंपल आहे. ज्याप्रमाणे आता आपण व्हेंचुरी इफेक्ट स्टडी केला, तर सुरुवातीला काय होईल बघा, आपल्याला हा सेंट्रिफ्युगल पंप चालू करण्याच्या अगोदर हा जो काय पार्ट आहे, म्हणजे तुमची जी काय पूर्ण ही सक्शन लाईन असेल, ठीक आहे, ही पूर्ण असेंब्ली असेल, याला तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला प्राइमिंग करून घ्यावं लागेल, म्हणजे ते फुल तुम्हाला वॉटरनं भरून घ्यावं लागणार आहे आणि एअर पूर्ण रिमूव्ह करायला लागणार आहे. मग ज्यावेळी तुमचं सेंट्रिफ्युगल आपण पंप चालू करू त्यावेळी काय होईल, तर इथलं जे काय वॉटर आहे ते सक्शन होऊन तुम्हाला हाय प्रेशर इथं डिलिव्हर्ड व्हायला चालू होणार आहे. मग आपण काय करतोय बघा, या डिलिव्हर्ड होणाऱ्या वॉटर मधलंच एक पार्ट ऑफ वॉटर आपण इकडं पुन्हा खाली घेत असतो. तर इथून ते वॉटर इथं येईल आणि पुन्हा बघा इथं आल्यानंतर ते प्रेशराइज वॉटर इथं ज्यावेळी तुमच्या नॉझलमध्ये येईल तर त्या प्रेशर एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होणार आहे. आणि पुन्हा बघा, इथं आणि क्रॉस सेक्शन एरिया अजून कमी झालेला आहे, तर इथं पण पुन्हा काय होईल, इथं त्या वॉटरचं कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन, इथं कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होत जाईल आणि तुमची प्रेशर एनर्जी इथं ड्रॉप होणार आहे. तर इथं जे काही लोकल प्रेशर ड्रॉप होणार आहे त्याच्यामुळं एक हाय सक्शन लिफ्ट इथं क्रिएट होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमचं जे काही वॉटर असणार आहे इथलं ते पुन्हा काय होणार आहे, इथं आतमध्ये येणार आहे. आणि परत बघा, याचा जर क्रॉस सेक्शन एरिया तुम्ही ऑब्झर्व केला, इथल्या लोकल प्रेशर ड्रॉप मुळे तुमची ही जे काय वॉटर आतमध्ये आलं आणि पुन्हा ज्यावेळी ते पुढे जात असणार आहे ते पुन्हा क्रॉस सेक्शन एरिया काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. मग परत काय होणार आहे, पुन्हा त्याचं प्रेशर अजून इन्क्रीज होणार आहे आणि हे सगळं एकत्रित मिळून तुम्ही काय करणार आहात, वॉटर अशा पद्धतीने तुमच्या आउटलेटला कलेक्ट करणार आहात. ठीक आहे, तर याचा एक अॅनिमेशनचा व्हिडिओ देखील मी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये पोस्ट करतोय, तर तुम्ही तो बघा, त्यामुळे अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे तर समजणार आहे. ठीक आहे, तर याचे जर ऍप्लिकेशन पॉइंट्स आणि ऍडव्हान्टेज आपण आता डिस्कस करूया. तर बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ जेट पंप जर बघायला गेलं तर मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं की अशा पद्धतीचे पंप आपण काय करू शकतो, हाय सक्शन लिफ्ट क्रिएट करण्यासाठी आपण वापरू शकतो. हे त्याचं पहिलं ऍडव्हान्टेज आहे. इट इन्क्रीजेस द सक्शन लिफ्ट फ्रॉम नॉर्मल लिमिट, जे किती आहे आपलं 8 मीटर ऑफ वॉटर हेड होतं, ते आपण 60 मीटर पर्यंत त्याला इन्क्रीज करू शकतो.
त्यानंतर बघा सेकंड हेज ऍप्लिकेशन जे आहे ह्याच्यामध्ये जे काही वर्किंग फ्लुइड आहे ते आपण गॅस देखील वापरू शकतो, स्टीम वापरू शकतो, वॉटर वापरू शकतो. म्हणजे एनी काइंड ऑफ फ्लुइड कॅन बी हँडल विथ दिस हेल्प ऑफ पंप. तर कोणत्याही प्रकारचा आपण फ्लुइड याच्यामध्ये हँडल करत असतो. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो बघा इट इज कॅपेबल ऑफ हँडलिंग अँड ट्रान्सपोर्टिंग द ऑल फॉर्म्स ऑफ मुव्हिंग फ्लुइड्स इन्क्लुडिंग गॅस, स्टीम ऑर लिक्विड. तर कोणत्याही प्रकारचं गॅस असेल, स्टीम असेल, तर लिक्विड्स असतील तर आपण इझिली यापासून हँडल करू शकतो. तर हे त्याचे झाले ऍडव्हान्टेजेस. तर आता आपण ऍप्लिकेशनचा पार्ट बघायला गेलं तर अशा पद्धतीचे जे काही पंप्स असतील ते मेनली आपण कुठं मायनिंग इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी वापरत असतो. तर मग आपण म्हणू शकतो बघा इट इज युज्ड इन मायनिंग इंडस्ट्रीज फॉर व्हेरियस ऍप्लिकेशन. त्यानंतर पंपिंग ऑफ ऑइल फ्रॉम द डीप रिझर्वायर्स. तर त्याचं सेकंड ऍप्लिकेशन आहे की अशा पद्धतीचे पंप आपण जिथं ऑइल पंप करायचा आहे ज्याच्यामध्ये जो रिझर्वायर आहे जो खूप डीप आहे, खोलवरती आहे, तर अशा पद्धतीच्या ऍप्लिकेशनसाठी आपण आपला जेट पंप वापरत असतो. त्यानंतर अशा पद्धतीचे पंप आपण काय करत असतो, मडी वॉटर लिफ्ट करण्यासाठी देखील आपण वापरत असतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो बघा इट इज यूज टू विथड्रॉ द मडी वॉटर्स. ठीक आहे, मडी वॉटर लिफ्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो, अशा पद्धतीचे पंप्स वापरत असतो. त्यानंतर इट इज यूज टू लिफ्ट द वॉटर फ्रॉम द वेल्स ऑफ स्मॉल बोर्स. ज्या बोरवेलचे जे काही बोर्स स्मॉल असतील तर अशा पद्धतीत देखील आपण हा जेट पंप वापरत असतो. मग म्हणू शकतो बघा यूज टू लिफ्ट वॉटर फ्रॉम वेल्स ऑफ स्मॉल बोर्स. तर बघा हे सगळे आपण ऍप्लिकेशन बघितले. तर इथे तुमचा जो काही पंप रिलेटेड पार्ट आहे तो संपलेला आहे. तर आजच्या लेक्चरला आपण तुमचा जो काही जेट पंप त्याचबरोबर सबमर्सिबल पंप या दोन्हीचा आपण स्टडी पूर्ण केलेला आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू.